पूर्णपणानं घट्ट महायुतीचं म्हणून आहे. या परळीत महाराष्ट्रात कुठं कशी निवडणूक झाली हे आपल्या सगळ्याला माहिती आहे. पण परळीत मात्र महायुती म्हणून जशाला तशी जशी वर आहे तशी खाली. मराठवाड्यात नाही असं परळी नगर परिषदेने भूमिपूजन त्यावेळेस आदरणीय दादांनी केलं होतं वाचनालयाचं, डॉक्टर भालचंद्र वाचनालयाचं. आमच्या सर्वांची इच्छा होती, नवीन निवडून आलेल्या सर्व कौन्सिलची इच्छा होती की त्याचं उद्घाटन आपल्या हातानं व्हावं. भाऊ, महायुतीचं सरकार आहे. तिथं महायुती म्हणलं की भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपाई. मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या, परळी वैद्यनाथ नगरपालिकेच्या सुद्धा निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीमध्ये ज्या प्रमाणावरती सरकार पूर्णपणानं घट्ट महायुतीचं म्हणून आहे. या परळीत महाराष्ट्रात कुठं कशी निवडणूक झाली हे आपल्या सगळ्याला माहिती आहे. पण परळीत मात्र महायुती म्हणून जशाला तशी जशी वर आहे तशी खाली आम्ही निवडणूक लढवली आणि परळीच्या मायबाप जनतेने अभूतपूर्व यश सुद्धा या ठिकाणी दिलं. म्हणून माझी आपल्याला विनंती होती की मराठवाड्यात नाही असं परळी नगर परिषदेने भूमिपूजन त्यावेळेस आदरणीय दादांनी केलं होतं वाचनालयाचं, डॉक्टर भालचंद्र वाचनालयाचं. आमच्या सर्वांची इच्छा होती, नवीन निवडून आलेल्या सर्व कौन्सिलची इच्छा होती की त्याचं उद्घाटन आपल्या हातानं व्हावं आणि ती वास्तू आपण बघावी. मराठवाड्यात नाही असं वाचनालय आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. आपण ते समोर टीव्हीवर नंतर पाहणारच आहात. पण इच्छा होती की प्रत्यक्ष पाहावं. वेळाभावी जमलं नाही. पण भाऊ, नक्कीच आपण आम्हाला लवकरच तुम्हाला इथं बोलवून आपला जास्तीचा वेळ घेऊन हे सगळं दाखवण्याची संधी आपण द्याल, ही मनापासून मी आपल्या सर्वांना आणि मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो. साहेब, एक 5 महत्वाचे मुद्दे आहेत ज्या परळीच्या दृष्टीनं, या पंचकृषीच्या दृष्टीनं फार महत्वाचे आहेत. या ठिकाणी आमच्या इथल्या मायबाप जनतेला एवढीच इच्छा आहे. इथं बाजूला भाऊ कामधेनू कश आहे. कामधेनूचा अर्थ आपल्याला माहिती आहे. कामधेनू गाय म्हणजे त्या गायीच्या समोर आपण तिची सेवा केली, तिची पूजा केली. कामधेनू तुमच्या इच्छापूर्ती करते. आता आमच्या दृष्टीनं हे गायीचं उदाहरण आहे, गोमातेचं उदाहरण. आमच्या दृष्टीनं आता तुम्हीच कामधेनू आहात. आता इथल्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करणं हे आहे. म्हणून माझी एक विनंती आहे, बाकी काय आम्ही मागणार नाही, पण तीर्थक्षेत्र ज्योतिर्लिंगाचा जो 283 कोटी रुपयाचा प्रकल्प आपण हाती घेतलाय, त्यापैकी 50 कोटी आतापर्यंत आले. कामही अतिशय गतीनं चालू आहे. पण या वर्षीच्या अर्थसंकल्पात त्यासाठी आपण 100 कोटीची तरतूद ठेवावी, ही विनंती या पंचकृषीतल्या मायबाप जनतेच्या वतीनं मी या ठिकाणी करतोय.